ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक बिरुदेव महाराज खरात कामोने. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 37. नामदार खानाचा पराभव. श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. मागील अध्यायी कथिले दक्षिणापरांत जिंकिले, आपुल स्वराज्य वाढविले, जितुके साजेल ते वडे, घेतले शृंगारपूर नगर, तैसाचे हक्क प्रभावळीवर, प्रभावळी दुजनगर राजधानी सुरव्यांची. त्र्यंबक भास्कर किल्लेदार जो होता परनाल दुर्गावर, ह्याची केले सुभेदार प्रभावळी सुब्यावरी. पुढे भोसले सावंत बळकावनी कोकण प्रांत, वतन रक्षिती निवांतो केवळ जंतो आदिलाचे. तयावरी धाड घालावी ऐसे रायाच्या वाटे जीवी, परी समस्या आली नवी उत्तर कोकण प्रांताशी. म्हणून पुढील स्वारीचा बेत शिवरायांनी केला रहित, व्यवस्था लावणी समस्त येथे झाले राजदुर्गी. आता पुण्याचे वर्तमान स्वराज्य शत्रू शाहिस्ती खान, परिसतयाचे कथन सावधान श्रोते हो. शाहिस्ते खानाचा सरदार कारतलब खान वीर, चालून गेला कोकणवर, परी रायानी भर दिले. उंबर खिंडी माझी गाठवानी, फौज केली दैन्यवानी, रायासी देऊन खंडनी मुक्तता करोनी घेतली. तेथे नेताजी पालकर पराक्रम केला थोर, ऐशी कथाई समग्र पूर्वीच कथिली असे की, खाली लवाऊनी मान पुण्यासी आला कारतलब खान, त्यासी देखो शाहिस्ते खान अत्याद्भुत कोपला. पहिल्याची संग्रामात मोगलांचा पराभव अत्यंत, अपमान झाला बहुत खंत अत्यंत वाटत. परी आला वर्षा काळ काही न करू शकती खळ, 4 मासवरी केवळ स्तब्ध बैसोनी राहिले. रिकाम्या वेळी ऐसे करीती स्वराज्याची उपद्रवीती, मराठ्यांचा प्रांत लुटीती ओसाड मुलूक झाला. रायानी सकाळ प्रजेची आणले सया पायत्यासी, उपसर्ग न पोचे या त्यांशी आयची स्थानाशी ठेविले. सरला पर्जन्याचा काळ शाहिस्ते खानाचे आले बळ, मोगल सेना ती विराट, देहरी गड वेडला ती घाट. शाहिस्ते खानाचा सरदार बुलाखी नामे भयंकर, देहरी गडासी वेळा उग्र, तयाने कठोर घातिला. मोगल सेना ती विराट, देहगीर गड वेडीला ती दाट. स्वराज्यात महासंकट तेने कारणे पातले, शिवरायासी कळली वार्ता तेने तयासी थोर चिंता. कवन वीर धाडावाता चिंता सर्वता लागली, तव स्मरला सरदार संभाजी कावजी कोंडाळकर, जेने आपजल खानाचे शिर छेदोनी आणले होते पै. संभाजीशी पाचारून तया सवे देवोनी सैन्य, धाडीला द्यार दुर्गा लागून रणकंदन कराया. हर 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 महादेव गर्जत संभाजी बुलाखीवरी आदळला,
युद्ध लागले अत्याद्भुत दोघा रणवीरांचे. संभाजीचा मारा चाट मोगल मरती पटपट. किंचित मराठेही नष्ट होती ऐशी संग्रामी. संभाजीचा मार दुर्धर संग्राम झाला भयंकर. 400 मोगल ठार या संग्रामी झाले. मोगल झाले पराभूत जीव घेऊन या समस्त. शाळेचे खानापासी येतो आणि कुंतत ते समयी. पराभवाचे कडू जहर कैसे गिळावे वारंवार. खान मोठा सरदार झोंबे अपार त्यासी हे. क्रोध येताची तो दुष्ट स्वराज्याची करी सपाट. रयतेची करी रे लुट त्याशी छळीत निर्मम. रायासी कळे समाचार खेद होई भयंकर. शायते खाना मगुरूर कैसा येत्वनी हकलावा. यावरही रायाची चिडून नेताजीशी आज्ञा देऊन त्याशी मोगल मुलुखातून लुट आणण्या कतिले. तेव्हा स्वराज्याचा विस्तार संकोचला होता फार. पुण्यापासून पूर्व उत्तर प्रदेश गेला मोगलासी. पुण्याच्या न पूर्व प्रदेशासी मोगल माजले मादोशी. त्यासी न मिजास उत्तरावयासी नेताजी पूर्वेशी निघाले. एक एक मोगल ठाणे शौर्याने लुटिले तेने. तयाची नामे ते क्रमाने सव चित्त परेसा. जुन्नर आंबेगाव शिरूर चाकण तळेगाव शिक्रापूर. पुण्याचा जो भाग उत्तर मराठ्यांनी लुटिला. पाट सदौंड पेडगाव इंदापूर बारामती सर्व. करमाळा फलटण सुपेगाव परांडा दुर्गा पर्यंत. इतुका प्रदेश हा विस्तीर्ण सेनापतीने लुटून मोगलांशी केले अति हैराण. तेने खान कोपला शायते खान ती उद्विग्न. पुन्हा योजिला निर्वाण बाण. त्याचा न सरदार नामदार खान त्यासी धाडिले अक्रमा. विराट मोगल सवे घेऊन निघाला नामदार खान. प्रांत लक्षोणी उत्तर कोकण तयाकडे धाविनला. नामदार उत्तरला परंतीन कल्याण भिवंडी घ्यावया हाती. योजनी त्यांची पूर्ण शक्ती महादुर्गती निघाला. शिवरायासी झाले श्रुत नामदार खान प्रतापवंत. तेने आक्रमिला परंत कल्याण मार्गे चालिला. मग शिवराय छत्रपती सवेची निघाले तयावरती. लक्षोनी कोकण प्रांताप्रतीन सत्वर गती निघाले. मोरोपंत निळोपंत व गोंदजी पांडले प्रतापवंत. रुमाजी न कोंडाजी निष्ठावंत राया सवे निघाले. कृष्णाजी बाबाजी सुभेदार वाघोजी तुपे हाही वीर. रायान सवे सेना संभार 5 सहस्र चालिला. तव मध्ये चीन उठिली अफवा. कोंडाण्यासी झाला फितवा. मोगलांनी केला कावा. येथील मावळे फोडिले. ऐशी मिथ्याची उठिली अफवा. परिरायासी वाटे सत्य. मग स्वय जाऊनी ते खातर जमा केली पै.
ही वार्ता सत्य प्रत्यक्ष परिशिवाजी राजे दक्ष ते ठेवा वया लक्ष मोरो पंतासी ठेविले आणि ये रही शिवसेना ठेविली तयाताना स्वये गेला समरांगना अश्वारूढ होवोनी कृष्णाजी बाबाजी समवेत वागोजी तुपे हेही जात छत्रपती न महाविख्यात तया सवे निघाले पेन कल्याण मध्यवर्ती मेरा नामक नगावरती नामदार खानाने केली वस्ती किंचित विश्रांती घ्यावया तव शिवराय छत्रपती सवे घेऊन मावळ जुत्पती अकस्मात नगावरती एकाएकी पातले सुरू झाले महायुद्ध म्लेच्छ करती महाशब्द सकळ होते बेसावध या वागाद लोटला तरी सावरोनी म्लेच्छ सेना सवेची भिडली समरांगणा आशिवारीचा ध्वनी खनखना मिऱ्या डोंगर थरथरे पायदळावरी अश्वदळ अश्वावरी धावले रैरावरी मारामारी भयानक स्वये महाराज छत्रपती दुर्जन म्लेच्छासी नव विंदिती कित्येक म्लेच्छ धरणीवर ती उलथोनिया पडिले मराठ्यांचा महामार म्लेच्छ सेना झाली जर्जर नामदार खाना सरदार त्याचा थरार उडाला मिऱ्या नगाच्या माथ्यावरी रण झाले घनघोरी म्लेच्छ शिरेन तुटुनी सारी धरणीवरी आदळती तव एकाएकी अकस्मात मराठ्यांचा झाला घात कृष्णाजी बाबाजी वरी अत्यंत घाव अद्भुत पडेला कृष्णाजी झाले गत प्राण हे देखोनी शिवसैन्य वैश्वानरायचे पेटून तुफान तुटून पडेले मराठ्यांचा घना घात मोगल झाले भयभीत पळू लागले अकस्मात ते देखत नामदार मराठ्यांचा वेश पाहुनी तोही पळाला रानोरानी प्रेते पडिली समरांगणी जखमी पडिले विवळत विजयी झाले शिवराय मोगल सेना धरोनी भया पुन्हा मागुती पळोनी जायो समरांगण सोडोनी घेऊनिया पराजयासी नामदार खान येत पुण्यासी मनस्ताप शायते खानासी पुन्हा पुन्हा या परी शायस्ते खान क्षोभला भयंकर नामदारासी देखोनी समोर शब्द बाणे टोची फार कासया मुख तुझा विसी इतुका तुझा सेना सागर आणि मराठे शूद्र कैसा तुझला दिदला मार शंडा पर्यालासी पराजय पाहुनी देख मदसी दाखवू आला मुख तू केवळ महामूर्ख शरम तुझशी वाटेना नेताजी घाली तो धुमाकुळ जातू येतुनी तात्काळ त्याचे छेदोनी कंटनाळ मज आणि दावाया सत्वर चालता हो येतून खान बोले क्रोधायमाना सेना घेऊनी नामदार खान पूर्व प्रांती निघाला सवे सरफ राजाचान अपमानित नामदार खान मोगल सैन्या सवे आपण नेताजी साठी धावला नेताजी करिता कोल्हाळ आला सुपे प्रांताजवळ
तवाकस्मात मोगल खळ तया स्थानी पावले. नामदाराने सरापराज स्वेवा घेऊन या फौज कराया मराठ्यांशी झुंज नेताजीवरी लोटला. नेताजीचे वीर थकून आले होते मुलखातून त्यावरी मोगल हे दारुण पिशाच्या परी आदळले. तेथेही झाला थोर संग्राम झुंजले मराठे वीर दुर्दम परी तनु देईना काम मृत्यूधाम जवळी करीती. मराठे लागले मराया नेताजीनी देखोनिया अन्य जीवासी वाचवावया पळ काढिला तेथोनी. लुटीचा संपूर्ण खजिना टाकून आडराना सोडून या रणांगणा पळून गेले मराठे. नेताजी पालकर सेनापती पराक्रमाची शर्थ करीती. अंकावरी वार निश्चिती भयानक झाला म्हणून जीव वाचवून मराठे वीर गेले निघून. तयांची लुट संपादून मोगल आले पुण्यासी. लुटीची सामग्री पूर्ण ऐका तयाचे वर्णन 55 पदार्थ त्यातून मोगलांशी लाभले. मोगलांचे वीरगाडे पदार्थ नेले स्वामी पुढे. शायस्ते खानाची केवढे समाधान वाटले. व्रजबाई 153 8 हया सिंगार धरुणा केवळ सप्तमासे सुवर्ण 34 तोळे रजत. ऐशी आमा पहिलुटा तरी शायस्ते खाना संतुष्ट. तस्करा हातीचे लंगोटो इतुकी तरी लाभले. आजस्त्र नग विदारुण मुशक काढिला त्यातून किंवा मरकटाशी झोडून केवळ पर्णाला हागले. मानीन शायस्ते खानाने दिल्लीस धाडिली ही रत्ने देखिली औरंगजेबाने किंचित संतुष्ट झाला. कैसी लुट ही शूद्र धन्य शायस्ते खान सरदार. आसो समजता प्रकार दुर्गावर कळाला. नेताजी वर्तमान मराठे आले दुर्ग लागून. जखमी नेताजीशी देखोन राजे व्यतीत झाले. त्यावरी केले उपचाराच्या यातना पार. देखोनी रायानी नेत्रो नेताजीसाठी पाणावले. नेताजी केवळ महावीर वेडे धाडच करी फार. सहस्रावधी सेने समोर कैसा टिकावं लागेल. आता पुढील वर्तमान श्रोते ऐका सावधान. आद्यापी टोपी कर दुर्जन बंदी ग्रहात सळती पै. काही सोन गड्यावरी काही वा सोटा दुर्गावरी. फळ भोगिती दुराचारी निज कृत्याचे ऐसे पै. तयातील 2 जळचर तयांनी गाठले यमपुर. आपण केव्हा मुक्त होणार चिंता थोर तयासी. तयासी एक मुभा होती पत्र द्यावया सख्या प्रती. तयासही पत्रे मिळती त्यांच्या सख्य लोकांची. मुक्ततेसाठी यत्न करती मुंबई सुरतेची पत्रे धाडिती. ते तयांची मंडळी होती त्याची विनंती करीती पै.
तुम्ही सायासी यावे आम्हाला मुक्त करावे आपुल्यानी जयाती स्मरावे ऐसे लिहिती पत्रात जळचर पत्रे वाचून रायासी भेटली येऊन मनती बंदी ग्रातून इंग्रजासी मुक्त करा छत्रपती म्हणती त्यासी अलोट द्रव्य द्या मासी तरीच मुक्तता तुम्हासी बंदीतून मिळेल रावजी सोमनाथ चतुर इंग्रजाचे कार्य समग्र तया हाती देत राजेंद्र तोही खंडणी मागे पै इंग्रज महाबिलंदर द्रव्य देण्यासी देती नकार सडत पडिले जळचर बंदी ग्रह माझारी मुखिया हेनरी रेव्हिंग्टन पुन्हा पुन्हा पत्रे धाडून सुटकेसाठी विनवन इंग्रजासी करी पै इंग्रज रायाकडे जाती द्रव्य मागत छत्रपती पुन्हा हस्त लाविती नाही म्हणती द्यावयासी मध्येची रेव्हिंग्टन हेनरी खूपच झाला दारी म्हणून त्याची दाढीले घरी मुदतीच्या सुट्टीवर तैसाची व्याधीग्रस्त राहिला पुढे त्यातच तो निमाला नेता सुटला आणि गेला आपण तैसेची राहिलो संरतेचा इंग्रज प्रेसिडेंट ऑन्ड्र्यूजन नामे बरवंट त्यासी देती पत्रे स्पष्ट खटपट कराया ऑन्ड्र्यूज रायाचे पत्रे धाडी मने राया त्यासी सोडी पुन्हा ऐशा परी खोडी आम्ही न करू कदापि परितयासी छत्रपती प्रत्युत्तर ना धाडिती द्रव्य दंड नको म्हणती द्यावयासी म्हणून फुकटचे राजकारण करणे केवळ पत्रलेखन समय नसे राया लागून पत्रोत्तर न देते क्रोधावला तो ऑन्ड्र्यूज तेने पत्र लिहिले तेज त्यात झोडिले इंग्रज जे का होते बंदीग्रही तुम्ही पत्रे पाठवून करू नका मजाईरान पत्रे द्यावया शिवाजी लागून मजशी समय नाही आता तुम्हासी कैद प्राप्त झाली कारणे तुम्ही जाणता भली विनाकारणे नाही केली शिक्षा तुम्हा शिवाजीने तुमचा पराध दारुण पणाल वेड्याशीला जाऊन तुम्ही फडकाविले निशान तोफा डागिल्या दुर्गावरी तयाचे प्रायचित्त भोगा कर्मयोग दुःखिता कोणीही जरी असता ते तो शिक्षा हीच दिली असती येथे यवनी उपद्रव्याप शिवाजी शिधी झाला ताप स्वाभाविक त्याचा संताप तुमचा बाप तो आहे तुमचा गुण भयंकर मी तरी काय करणार तुमचा तुम्ही करा रे विचार मजला पत्र नका देऊ 2 वर्षापर्यंत इंग्रज होते बंदीगृहात यावरी रावजी सोमनाथ बोलणी करीत तयासी तुमची नष्ट होण्या बंदी आमाची सायावे त्रिशुद्धी जंजिऱ्याचा जोका सिद्धी खळ बुद्धी दुर्जन तया लागी निखंदन्यासी न सहाय्य करावे महाराजांसी ऐसे वचन द्यावे आम्हासी तुमची मुक्तता व्हावया मुक्ततेसी इंग्रजा तूर तत्काळ दिदला होकार
मुक्त केले जळचर 2 वर्षानंतरी. आता अनेक कथानक श्रोते जनहू परिसायेक. शिवाजी रायांची शिस्त कडको त्यातून कळ येईल. शिवरायांचे पंतप्रधान रायाने नेहमी लागून पाहून. श्यामराज पंत निळकंठ ब्राह्मण पंतप्रधान होता पै. त्या तयांनी केली गळिक शिवरायांच्या लेखी चुक. वतन लोभ धरिला देख तयात खरीक मानेला. शिवरायांचे एक धोरण कमी करीत जावे वतन. वतनदारी प्रमाण प्रजेशी दुःखदायक. प्रजेचे न शत्रू वतनदार ऐसा शिवरायांचा विचार. वतनदारीची व्याधी दुर्धर नष्ट करण्या प्रवर्तले. ऐसाची एक वेळ रायाकडे मोशाचे कुलकर्णी आले बापुढे. वतनाचे न न्याय निवाडे रायाकडे मागती. रायासी सांगे काळ वळून मी एक निर्धन ब्राह्मण. परिस्थिती अत्यंत कठीण आम्हावरी बंतली. आम्ही असो तिघे बंधू परी दरिद्र्याचा बाधू. म्हणून यान मिळे वधू तिघे अद्याप तैसेची. चालावया योग क्षमा काहीतरी द्यावे काम. जेने जीवाची विश्राम निर्धनाच्या पडेल. छत्रपती बोलत वचन तुम्ही कुलकर्णी ब्राह्मण. कोठे गेले तुमचे वतन दिन वदन प्रार्थिता. तव तो मने वाट भीती कतु तुम्हा कवन्या रीती. वडिलार्जित वतन प्राप्ती कोणे के हरिली. क्रोधे बोलत छत्रपती कोणी हरिली वतना प्रती. हेरू मने कथन्या प्रती न भय निश्चिती वाटत. मज लागी द्यावे अभय मग कथीन सकळ कार्य. तव बोलती शिवराय अभय आहे तुम्हासी. यावरी बोले तो ब्राह्मण आपुले श्यामराज पंतप्रधान. तयांनीच हरिले वतन केले दिन मज लागी. ऐकोनी तयाची वचनोक्ती क्रोधे संतप्त छत्रपती. आपुले मंत्री ऐशारीती अन्याय करीती प्रजेवरी. मग पाचारोणी पंतप्रधान त्यासी शिवराय करीती प्रश्न. निर्धन कुलकर्ण्यांचे वतन काय कारण लाटले. हेरू मने गैरसमज यावरी कोपले महाराज. हा ब्राह्मण काय काज आम्हाकडे पातला. याच्या वतनाची करोनी हरण वरुणी बोलता मिथ्या वचन. तुम्हासी केले पंतप्रधान उपकार पूर्ण फेडीला. हेरू मने गलती झाली स्वामीनी पाहिजे क्षमा केली. राजा म्हणती कळून आली तुमची बुद्धी आम्हा ते. आजपासून श्यामराज पंत तुमचे पद केले खस्त. नरहरी आनंद रावतेत पंतप्रधान नेमिला. ऐशीन शिवरायांची नीती वतन दिदले ब्राह्मणा प्रती. आणि पंतप्रधाना प्रती घरी धाडीती शिवराय. असो पुढली अध्यायी अद्भुत कथा असे पाही. शायस्ते खानासी केले काय ते सर्वही परेसा. स्वस्ती श्री शिवायन शिवकथाई विलक्षण. परिसोत शिवभक्त सज्जन सदोती समाध्याय गोळा. श्री शिवार्पणमस्तु. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे.
महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.